रम्यसिंहासनस्थं पदम्बुजतेजोस्फुरिदिक्प्रदेशम् विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होता लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नाममणी मस्तके पाळा या वारकरी संतांच्या रंगी रंगेरी श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाची ठेवणी धरिसी अभिलाष धनी खुर्ची द्यायला प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा अभंग असून सेवेकरिता घेतलेल्या या अभंगातून थोडा आवाज कमी करा, चिर करा. सेवेकरिता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानव देहाला उपदेश करतात. विठ्ठल अभंगाचा विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलंही कार्य होत असताना त्या कार्याला निमित्त लागतं. काही कर्म असे असतात जगाचा जर विचार केला काही विहित कर्म असतं काही निषिद्ध कर्म असतं. कर्माचे एकूण 4 प्रकार पडतात. बघा त्यापैकी आजचा कार्यक्रम होणारा म्हणजे हा नैमित्तिक कार्यक्रम. काहीतरी निमित्त असल्याविना कार्यक्रम कुठलाही होत नाही. नित्य कर्म नैमित्तिक कर्म प्रायश्चित कर्म असे काही कर्माचे प्रकार सांगितले. त्यामध्ये आजचा हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. कैलासवासी वसंतराव रंगनाथ चाफा कानडे आपल्याकडे चाफेकरंडे म्हणायचं हे आहे चाफा कानडे आणि यांचं देहा अवसान होऊन आजचा हा 13व्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. असा जर आपण विचार केला जो या मनुष्य जन्माला येतो एक ना एक दिवस आपल्याला जाणार आहे. कितीही मोठा राजा असला कितीही मोठा असला तरी आपल्याला या जगात राहता येत नाही. कारण का या जगाचं एक नियम आहे आएगा सो जाएगा. प्रत्येकाला जावं लागणार आहे. भाग्यवशामध्ये साहेबांनी मोठं कष्ट केलं परंतु शेवटी एक ना एक दिवस जायचं या नियमाने आपल्याला सगळ्यांना माणसं आपली सगळी घ्यावी वाटतात परंतु नावीलाज आहे महाराज. आजकाल असं झालं तरी साहेब 72 वर्ष जगले. बघा साहेबांनी गरीब कुटुंबात जन्म झाला. भरपूर असं कष्ट करून त्यांनी शिक्षण शिकलं. D.Ed झालं होतं साहेबांचं. D.Ed होऊन सुद्धा मोठ्या पदवीला प्राप्त होणारे साहेब आज
माझ्या वाणीतून तुम्ही तर ऐकता, बरी तर यांच्या मित्रपरिवारात सगळा परिचय आहे. चिखलीकर साहेब म्हणत होते त्यांना बँकेमध्ये. असा हा मोठा देह म्हटला की त्या देहाला कार्य करत 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 एक दिवस मोठेपण प्राप्त होतं. त्या नियमाने साहेबांना मोठेपण प्राप्त झालं. परंतु भाग्यवशामध्ये काळ केव्हा घाला घालेल याचा काही नियम नाही. त्या कर्मानुसार गंगा पूजनाच्या नियमाने किंवा गोड जेवणाच्या नियमाने 13वा म्हणतात, कुठे गोड जेवण म्हणतात, कुठे गंगा पूजन म्हणतात. अशा या नियमाने कैलासवासी वसंतराव रंगनाथराव चाफे कानडे यांच्या या 13व्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असणारी सेवा आहे. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. 4 मुलं आणि 1 मुलगी असा मोठा परिवार आहे. परिवार हे फार सुशिक्षित आहे बरं का. मला कळालं आमच्या गावच्या ताई आहेत ना बहीणबाई, त्यांच्याकडून कळालं. हा कार्यक्रम देत असतानाच म्हणले त्यांच्या घरी असं काही कार्यक्रम पहिल्याच वेळेस होतोय. ठीक आहे म्हणलं, पहिल्याच वेळेस होतोय कार्यक्रम, ही सद्बुद्धी सुद्धा प्राप्त होणं मोठी भाग्याची गोष्ट आहे. का? मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या मुखाला नामस्मरण येणं, असा कार्यक्रम घडणं ही भरपूर दिवसाची पुण्याई लागते. महाराज म्हणतात बघा, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मुखात नाम येण्यासाठी सुद्धा तरीच नाम जिव्हावरी येईल श्रीरामाचे. बघा कशामुळं? आपलं पुण्य लागतं. आणि हा कार्यक्रम ठेवला त्यामुळे निश्चितच साहेबांचं पुण्य आहे ते आपण मान्य करू. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे. रवींद्र चाफा कानडे, किरण चाफा कानडे, उदय चाफा कानडे, तसेच दीपक चाफा कानडे, हे 4 मुलं आणि 1 त्यांना मुलगी आहे शीतल थोरात. अशा या मोठ्या परिवारात सगळा सुशिक्षित परिवार आहे. या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या वडिलांच्या 13व्याच्या कार्यक्रमाला तुम्ही हे कार्यक्रम ठेवलात, त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो. कारण का असे कार्यक्रम होत नाहीत जिथे नामस्मरण आणि जिथे अन्नदान घडतं. अन्नदानाचं पुण्य शास्त्रामध्ये भरपूर सांगितलंय बघा. येथे कशी तगी दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. आपल्या जीवनामध्ये आपण अन्नदान करावं, हाच मोठा संप्रदायाचा काय आहे नियम आहे. म्हणून त्या नियमाला प्राप्त असताना जगद्गुरु तुकोबारायांचा आपण अभंग निवडलेला आहे. का या 13व्याच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम करावा? गेलेला तर जीव गेलेला आहे ना, मग का करावा? याचा प्रघात संप्रदायानं असा निर्माण केला की जो गेलेला आहे त्याचं तर सगळं संपलंय हो, परंतु राहिलेले आहेत ना, राहिलेल्याला तुकोबारायांच्या अभंगातून उपदेश करावा लागतो. बाबा ते गेले, आता उद्या तुला जायचंय, मग तुझं वागणं सुधारावं. या जीवनामध्ये तू काय करावं काय करू नये हा सांगणारा प्रघात आहे. म्हणून या निमित्ताने होत असणारी आजची ही सेवा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. अभंग उपदेश प्रकरणातला आहे आणि उपदेश करत असताना महाराज म्हणतात की बाबा तू या जीवनामध्ये मनुष्य जीवन प्राप्त झालेला आहे ना, मग अन्य रंगामध्ये तू रंगू नको. का? अनेक रंग या संसारात प्राप्त झालेले असले तरी तू इतर रंगामध्ये रंगू नये, असं अभंगाच्या पहिल्याच्या रंगी रंगे रे श्रीराम.
तुकोबाराय म्हणतात, हे श्रीरंगा, आपल्याला श्रीरंग म्हणतात बरं का, कारण का सगळेच श्रीरंग आहेत. श्रीरंग या शब्दाचा अर्थ काय होतो महाराज? श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीच्या रंगात कोण नाही सध्या? पैसा 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 करणारी लोक आहेत ना. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात माहिती आहे का आपल्याला? हे श्रीरंगा, दुसऱ्या रंगात रंगू नको. कोणाच्या रंगात रंग? श्रीरंगाच्या रंगात रंग. श्री ज्याच्या रंगात रंगली, श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी कोणाच्या रंगात रंगली? भगवंताच्या रंगात रंगलेली लक्ष्मी आहे. बाबा तुला अनेक जरी रंग प्राप्त असले, आता रंग कशाचे आहेत माहिती आहे का? अनेक रंग आहेत. विषयाचा रंग आहे महाराज. प्रत्येक विषयात रंग भरलेला आहे, आणि त्या रंगात जर भरला माणूस तर पुन्हा इकडल्या रंगात रंगत नाही. कारण का, एक रंग जर आपल्यावर चढला किंवा एक रंग जर एका गाडीला दिला तर दुसरा रंग देता येतो का? पूर्ण उकरून काढावा लागतो, मग द्यावा लागतो. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बा मानवा, तू इतर रंगात रंगण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगात रंग. कारण काय, हा अनमोल असा नरदेह प्राप्त झालेला आहे ना तुला. एक ना एक दिवस तुला जायचंय, तर तुझं कल्याण करून घेण्यासाठी, भलं करून घेण्यासाठी जीवनामध्ये अनेक गोष्टी विसरता येतील महाराज. अनेक गोष्टी विसरता येतील, परंतु काही गोष्टी विसरून चालत नाही. कारण का, जीवनामध्ये देवाला विसरून चालत नाही, जीवनामध्ये संतांना विसरून चालत नाही, जीवनामध्ये आई वडिलांना विसरून चालत नाही. आणि चौथी गोष्ट आहे, माणसाने मरणाला विसरून चालत नाही. कारण का, मरणाला विसरलेली माणसं काहीही कृत्य करतात. अधम कृत्य करण्याला प्रवृत्त मरणाला विसरणारी माणसं करतात. म्हणून मरणाला विसरता येत नाही. आणि मरणाला विसरल्यानंतर काय होतं पप्पू महाराज? तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84शा. ज्यानं मरण विसरलं, ज्यानं पाप कर्म केलं, तर त्याला गती काय प्राप्त होते माहिती आहे का? पचतील खाणी 84च्या. एकदा का मनुष्य देह प्राप्त झाला रे झाला, तर पुन्हा पुन्हा त्या नरकाच्या खाईमध्ये जाण्यासाठी माणसानं प्रयत्न करावा का? हो, करू नये महाराज. या जीवनामध्ये विचार केला असता सगळ्यात दुर्लभ असणारा माणूस देह आहे. कारण का, दुर्लभ 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या बघा. का दुर्लभ 3 गोष्टी सांगितल्या? दुर्लभो मानुष्य देह, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. बरं का, संत महात्मा एक दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट, मोक्ष एक दुर्लभ आहे. मोक्षासाठी प्रयत्न करतो साधक, आणि साधक प्रयत्न करूनही मोक्षाला प्राप्त होत नाही. आणि तिसरी गोष्ट सांगत असताना सांगतात, मनुष्य देह दुर्लभ आहे. नर देह दुर्लभ जाणारे
शतवर्षाची गणना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. कारण का त्या परमात्म्याचा आठव या देहात होण्यासाठी नरदेह हा दुर्लभ असणारा तुम्हा आम्हाला मिळाला, परंतु हा कळाला किती जणाला हो? हा कळाला पाहिजे. म्हणून आपण मरण विसरून चालता येत नाही. मरण विसरू नये. मी मागून चाललो बरं का, काही महाराज मंडळी वरून सांगतात, मी मागून सांगायला बोलून. मरण माणसाने विसरू नये. मरण विसरल्यानंतर दुःख प्राप्त होतं. प्रथमतः देवाला विसरू नये. देवाचा आपल्यावर असाधारण उपकार आहे का हो? ज्या वेळेस गर्भाशयामध्ये जीव हा असह्य दुःख भोगतो त्यावेळेस तो याचना करतो. कोणाला? देवाला याचना करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून. या माणूस देहाची मी तुम्हाला थोडी कल्पना देतोय. गर्भात असणारा जीव असह्य दुःख भोगत असताना तो प्रभूची याचना करतो, काय कर, मला या दुःखातून मोकळं कर, मी तुझ्यासारखा होईल. कारण का? मी तुझं नामस्मरण घेईन. परंतु याद ठेवणारा माणूस आहे का हो? हा बैमान माणूस आहे. म्हणून विषयाच्या रानामध्ये भरकटत असताना विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. म्हणून साक्षात करुणा भागणारा तो जीव जन्माला येतो आणि त्याला विसरून जातो. बघा, रामनामाचा सौदा विसरला, बाहेर येता कलिता गारा लागला, बाहेर येता कलिता गारा लागला, रामनामाचा सौदा विसरला. बाहेर येता कलीचा वारा लागला. करुणा भाकणारा जीव ज्या वेळेस बाहेर येतो त्यावेळेस या कलियुगात काय माहित आहे का? असं वार आहे महाराज. या कलियुगात जगत असताना मनुष्य देह प्राप्त असलेल्या जीवाने फार विचार करून जगण्याची गरज आहे. म्हणून त्या देवाला विसरू नये. त्या देवाचे आपल्यावर अनन्यसाधारण उपकार आहेत. त्या देवाने आपल्याला काय काय दिलं, अनेक विचार आहेत बघा. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. बघा, तो इतका उपकारी परमात्मा आहे. तो आपल्यावर इतका उपकार करतो. आपल्याला काय काय दिलं नाही हो? देवे दिला दे देह भजना गोमटा देह आपल्याला दिला, चांगला देह दिला. कारण का? आपल्याला जी इंद्रिय दिले ना देवाने, इंद्रिय दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. प्रत्येक इंद्रियाला काम आहे महाराज. पायानं काय करावं, हातानं काय करावं, डोळ्यानं काय करावं. डोळ्यानं काय करावं? त्या परमात्म्याचं स्वरूप अवलोकन करावं. पायानं करावं पायी तीर्थयात्रा. बघा,
पायाने तीर्थयात्रा करावी. पाय कशासाठी दिलेत? आपले पाय कुठेही जायला दिलेले नाहीत. आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत ना, आपल्याला परमात्म्याची सेवा करण्याकरिता दिलेले. बघा, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. गुण कानानं काय ऐकावं? सगळं 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 आपल्याला दिलं. जरा विचार करा आपण, जर माणसाचा डोळा गेला, जाऊ नये कुणाचा, गेला समजा, डोळ्याची किंमत कळते ना. आपल्याला फुकट 2 डोळे दिले हो, एक डोळा गेला तर माणूस 10 ते 20 हजार रुपये घालून त्याचं ऑपरेशन करतो, नाही ती चष्मा लावून फिरण्याची तयारी करतो. परंतु होते तेव्हा डोळे काय काय पाहिलं यांनी? असा इंद्रियाचा दुरुपयोग करण्यासाठी आपल्याला दिलेला नाही. इतका इतका उपकारी परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचे उपकार आपण विसरायचे नाहीत, परमात्म्याला विसरू नये. दुसरा नंबर आहे संत महात्मा. संत महात्मा आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं या हेतूनं तो या कलियुगात प्राप्त होतो. आणि कलियुगात प्राप्त झाल्यानंतर तुमचं आमचं भलं होण्यासाठी काय करतो माहित आहे का? सतत सतत अंतःकरणात दया घेऊन तो वावरत असतो. तो मूळचा रहिवासी कुठला आहे हो? तो वैकुंठवासी याची कारणासे माग ऋषीमुनीने जे सांगून गेलेलं आहे तेच तुम्हाला करून दाखवण्याकरता आम्ही या मृत्यूलोकात प्राप्त होतो आणि तुमचं आमचं कल्याण करण्यासाठीच येतो. कारण का? संत महात्म्यांचं जीवन एक असं आहे बघा, जे मला प्राप्त झालेलं आहे ते इतरांना प्राप्त हो. हे अंतःकरणात ते संकल्पना कोणाची आहे? एक विचार सांगतो संतांचा हे असं, आपलं कसं आहे? आपलं फार वेगळं आहे. एखाद्यानं जर पप्पू महाराज सोयाबीनचं बी एखादी नवीन पेरलं, थोडं सोयाबीनचं नवीन बी पेरलं आणि त्याला समजा 15 पोत्याचा उतारा आला. शामराव कोणतं सोयाबीन पेरलं होतं म्हणून जर विचारलं शेजाऱ्यानं, त्याला सांगता का खरं? आपण सांगत नाही हो. का सांगत नाही? जे मिळावं ते मला मिळावं हा व्यास मनुष्य देहातला. आपल्यालाच नाही महाराज, आपल्या सख्या पोराला सुद्धा सांगत नाही हो. पहा, लावणीया मोह संसारी गोविती आणि अंतकाळी होती पाठीपुरे. माहित आहे ह्याला? माहित आहे काय? माहित आहे शिवा? आपल्याला अनुभव आल्याला आपल्या सख्या लेकराला सुद्धा सांगत नाही. माणूस खरा सांगतो का अनुभव? तुम्हाला सांगतो, आमचा पप्या मोठा झाला म्हणतो. का म्हणतो? कशासाठी म्हणतो? लग्न करण्यासाठी. माहित आहे लग्न करून ह्याला तर किती, या बापाला तर किती सुख भेटले. परंतु तुकोबाराय लिहितात बघा, तुकोबाराय लिहितात याला सुख भेटल्यावर ह्यानं खोटच बोलते का? लावणीया मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठीमुरे
कारण का अंतकाळाला ही कुणीच साथ न देणारी मंडळी आहे. त्यामुळे आपल्याला अनुभव आलेला आपण सुद्धा सांगू शकत नाही. खरा का सांगू शकत नाही की मनुष्य जीवनात मोठी शोकांतिका आहे. आपल्याला अनुभव कोणीच सांगत नाही. आपल्याला एखादी गोष्ट चांगली प्राप्त झाली, संत महात्म्यांचं तसं आहे का बाबा, जे जे आपण असे ठावे ते ते सकळाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सर्वजण. म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अनन्य साधारण उपकार आहे. जीवनामध्ये त्यांचा उपकार किती आहे. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. बघा त्या संत महात्म्यांचे उपकार आई वडिलांपेक्षा थोर आहेत. काय सांगू आता मज निरंतर जागविती सतत जागृती देणारा संत महात्मा आहे. ठिकठिकाणी आपल्याला तो जागृत करतो. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूने भागा. हे काम क्रोध विकार यांची सुद्धा आपल्याला नाड म्हणजे याची सुद्धा भीती आहे. आणि त्या भीतीतून वाचण्याकरिता सतत सतत जागृती देणारा संत महात्मा आहे. त्याला आपल्याला विसरता येत नाही. आणि तिसरी गोष्ट सांगतो की जीवनामध्ये मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरू नये. कारण का आई ही काय माहिती आहे का, आई ही वात्सल्य भाव आहे आणि पिता ही पालनीय तत्व आहे. कारण का ज्यांच्यामुळे आपण या दुनिया पाहू शकलो त्या माणसांना आपण कधीच विसरू नये. सगळी तीर्थ नाही केली तरी चालतील, परंतु आपल्या आईवडिलांना विसरून चालत नाही. सकल माय बाप के
केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. इतर तीर्थाला जाण्याची गरज नाही. आपल्या आईवडिलाला न विसरता त्यांची सतत सेवा केल्याने हे आपल्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून जीवन प्राप्त असताना या 4 गोष्टी मनुष्य ह्याने विसरू नये. असं विसरण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्याला विसर पडतो केवळ विषयाच्या संदर्भाने विसर पडतो. म्हणून या रंगात तू रंगू नको. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा ते दृष्टांत देतात. काय भुललासी पतंगे या शब्दाचा शब्दशः अर्थ केला, ते पतंगासारखा बोलू नको. आता ज्याला याच्यातलं काहीच माहित नाही त्याला काय याचा अर्थ लागणार आहे म्हणून. जसं तू विषयाच्या रंगात रंगून तुझं वाटोळं करून घ्यायला ना, कसा घ्यायलास तर त्या पतंगासारखा घ्यायलास. आपण सगळेजण ते पतंग किडा पाहतो. संध्याकाळी लाईट लावल्यानंतर जे पतंगाची किडे येतात बघा उडत, आणि त्यांचा काय उद्देश असतो माहिती आहे की ते जे प्रकाश आहे ते नाद असतो त्याला हिजवायचं. विझवण्यासाठी तो झडप घालतो. प्रकार काय होतो माहिती आहे, विझवण्यासाठी आलेला स्वतः मरतो. पतंग जैसा सळे देवाची. पहा, पतंग सारखा त्या देवावर आक्रमण करतो आणि स्वतःचे पंख जाळून घेतो. तसं मनुष्य देह मिळाल्यानंतर विषयाच्या नादामध्ये तो असाच विषयात गुरफटून मरू शकतो. कारण का, पंचविषय सांगितलेले आहेत. पंचविषय स्पर्श रूप रस या सगळ्या विषयाचा विचार केला तर एका विषयामध्ये अडकलेला जीव तो बाहेर निघालेला नाही. आणि आपण मनुष्य जीवनात तर 5ही विषय भोगण्याच्या नादात आपलं काय होईल, आपला नक्की पतन होणार आहे. परंतु पतन होत असताना सुद्धा जो या संप्रदायाच्या वाटेवर, जो नामस्मरणाच्या वाटेवर चालतो, त्याचं जीवन भलं होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बा मानवा, तो विषयाच्या रंगात रंगू नको तर तू या श्रीरंगाच्या रंगात रंग. कारण का या शरीराचा भरोसा नाही ना. या शरीराचा भरोसा नाही, ते कधी जाईल कधी राहील याचा भरोसा नाही. शरीर
सांगत असताना सांगतात की बाबा शरीर हे जाणारे आहे, शरीर हे आज जाणारे उद्या जाणारे, हे एक सत्य गोष्ट आहे. कारण काय, काही गोष्ट अनिश्चित असतात, काही निश्चित असतात. जीवनामध्ये माणूस ज्यावेळेस लेकरू असतो, लेकरू, त्यावेळेस आपण त्याचा विचार करतो की हा मोठा होईल का, निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. हो, झालं तर होईल, नसता ती काही खरं बी नाही. बर झाला, मोठा झाला, हा शिकेल का न शिकेल? अनिश्चित. शिकेल बी नाही शिकेल बी. मोठा झाला, नोकरी लागली, लग्न झालं, पुन्हा त्याला लेकरू होईल का नाही? अनिश्चित का निश्चित? अनिश्चित. सगळ्या संसारात गोष्टी शेवटपर्यंत जावा तुम्हाला अनिश्चित भेटते, परंतु एक निश्चित गोष्ट आपल्याला सांगून जातो, जीवनामध्ये मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यूला निश्चित मानून जो या मनुष्य देहाला आलेला जीव वागतो, जो चालतो, त्याच्या जीवनामध्ये प्रगतीशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा याच शरीराचा भरोसा नाहीये, या शरीराचा भरोसा नाही, कवा जाईल आणि कवा राहील याचा भरोसा नाही. म्हणून शरीर जायाचे ठेवणी, हे जाणारं शरीर आहे, विकार संपन्न आहे. याचा कसाही सांभाळ केलो, कितीही याला सांभाळलो, तर एक ना एक दिवस तुम्हाला जागा देणार आहे. कारण काय, नाशिवंत हे शरीर, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान क्या भरोसा है या देहाचा भरोसा नाही, हे जाणार आहे. तेच गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शरीर जायाची ठेवणे, धरेसे अभिलाष जनी. याचा तू भरोसा धरू नको. कारण का, माणसं भरोसा करतात, दुसऱ्याचा भरोसा करतात. बघा, माणसं भरोसा करतात आणि भरोशानेच माणसं फसतात. बघा, या शरीरावर आपण भरोसा करण्यासारखं आहे का? हे जाणार आहे, विकार संपन्न आहे, हे जाणार आहे म्हणून याला सांगितलं तरी खरं वाटत नाही. हे कोणाचं आहे हो? पंचभूताचा गोंधळ झाला एक ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. अरे उसणं आणलेलं शरीर आहे भल्या माणसा, आणि अहंकार कशाला घेऊन बसला तू? उसणं आणलेलं, उसणं द्यावं लागेल का नाही हो? शेजार धर्माला आपण काहीतरी पीठ, काहीतरी घरात कमी पडलेलं उसणं घेतो
मग उसणं घेतल्यानंतर आपण ते परत देतो का नाही? शके त्या शेत्याला आणला पाचाचा 5 जण आपण आणलं, एका कुणबी नाही बरं, एका कुणबी आणलं नाही आपण उसणं, 5 जण आपण ही आणलं उसणं. कोणा कोण आणलं? आप तेज वायू आकाश. बघा तुम्हाला सहज पटेल, कारण का ज्याच्या कोण आणलंय त्याला दिलंच पाहिजे. शेजारने कोण आणलं शेजारीला दिलंच पाहिजे. तशी 5 जण आपण आणले आपण. आप तेज वायू आकाश काय पंचतत्वाचा देह आहे. याला पूर्ण करून जातं एक, पूर्ण गेल्यानंतर पृथ्वीचं तत्व आहे आपल्यामध्ये, तिथेच त्याला परत केलं किंवा जाळलं जातं, तस त्याला परत केलं जातं. काही समाजामध्ये संन्याशाचे मडे समुद्रात फेकले जातात, पाण्याचं तत्व आहे. परंतु कुठं का फेकणार, काही का फेकणार, परंतु ही तेच त्याला दिलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराज तेच सांगतात की बाबा या देहाचा भरोसा करू नको. ते कसं आहे माहित आहे का, ते जाणार आहे, विकार संपन्न आहे, याचा अभिलाष तू करू नको. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने विठोबा. काय भरलासी पतंगी शरीर जायाचे ठेवणे धरेसी अभिलाष धने. जगद्गुरु तुकोबाराज म्हणतात तू या रंगामध्ये श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग, या देहाच्या भरोशावर राहू नको. परंतु माणसं काय करतात माहित आहे का, हे भजनी मंडळ सगळं बघा इथं जमलेल्या समाजाला सांगतो मी, हे भजनी मंडळ महाराजांचं भजनी मंडळ बरं का. आमच्या या ताईनं सांगितलं की महाराजांचं भजनी मंडळ इथं आणायचंय. महाराज बी तिथलाच आहे बरं का, महाराज बी दुसरीकडला नाही, महाराज मागण्याचं आहे. कारण का इथं 2-3 महाराज आहेत, अरुण महाराज आहेत, पुन्हा विलास महाराज आहेत. अशी लोक प्राप्त होत नाहीत बघा. उत्तम साथ आमचे पप्पू महाराज करतात. अरुण महाराज शिवानंद सारखा वाजवणार आहे, पुन्हा इकडे उद्धव महाराज, सगळी गावातील माणसं आहेत. 2-3 आपण बोलवून घेतलेले आहेत. कारण का कीर्तनाचा कार्यक्रम म्हणला की त्याला सगळी सामग्री लागते. भजन म्हणलं का भजन 2-3 माणसाची करतो नाही. आता कधी कधी कीर्तनाला लोक नाही जमले का गावात पप्पू महाराज कीर्तन असते माझंच एकटाच महाराज ना, हे नीट राहत नाही. तुकाराम साफेकरंडे यांच्या वर्षश्राद्धाला होतं मी नाही. आमच्यातला भजन सम्राट मेला, त्याच्या कार्यक्रम माझाच ठेवला. ते त्या मुलांना सांगितलं होतं 4 बाहेरचे भजन तरी सांगावं लागते तेव्हा कार्यक्रम होते. त्याने म्हणजे गावातले आहेत ते गावातले आहेत ते म्हणजे गावातल्याला लय 8 तास करावं लागतं, हे माहीत नाही लोकांना. आता त्या नामदेव महाराजाचा जागर होतो बघा, गावातलं एकही माणूस ॲबसेंट राहत नाही.
सांगण्याची पद्धत तशीच पाहिजे. त्या तुकाराम चाफेकरंडे यांच्या कार्यक्रमाला कुणीच नाही बाबा देवळा. काय म्हणतो 10 वाजले 10:30 वाजले 11 वाजले आमचा बबलू आला. बबलूला म्हणलो घेवी ना आळवा विना टाक मांडीवर आणि टाळ घे म्हणलं हातात. मी मृदंग घेतला, माझ्या पुढे एक माईक त्याच्या पुढे एक माईक, भजन सुरुवात केलं. पुन्हा 4-5 बायका आल्या. अहो भजन तेवढं तरी केलं हो. कीर्तनाचा समारंभ करायचा असेल तर त्याला सगळी साधना लागते. त्या साधनेने युक्त सर्व भजन मंडळ आमचं गायक मंडळ आलं आणि साहेबावर म्हणजे साहेबाच्याच अंतःकरणात आमच्याकडून करून घ्यायचं असेल. कारण काय ही सेवा प्राप्त होण्याकरता असे लोक येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा मनुष्य देह प्राप्त आहे ना तर मग तू इतर भरोसा कोणाचा करू नको. भरोसा करत बसतील हे माझं आहे ते माझं आहे माझं चांगलं होईल असं होईल तर तुझं चांगलं करणाऱ्यामध्ये कुणीच नाही. कारण का चांगलं करणारा एक परमात्मा एक संत महात्मा सोडला तर या जगामध्ये तुमचं चांगलं कोणीच करू शकत नाही. कारण का तुम्हाला वाटतं माझा परिवार फार मोठा आहे माझ्या कामाला येईल परंतु कोणी कामाला येत नाही. कारण का तुझा सांगतात तू कोणाच्या भरोशावर राहू नको. परिवार तुझा नाही परिवार कोणाचा आहे महाराज. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. कारण का सगळीजणच सगळ्यांचा विचार जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा तुझा हा परिवार नाही. आपण निर्याणाचे अभंग वाचा आपल्याला लक्षात येईल. अंतकाळी मी परदेशी आईचे जाणून मानसी मग मग ऋषिकेशी. काय हो पुढं मित्र आले गोत्र आले तेही संशयाने परत तरी उमतलं सांगायला बरं का मी 9 चरणाचा अभंग आहे. हा हे मित्र येतात गोत्र येतात आपल्यासाठी काही करत नाहीत. कारण का जे भोगायचं असतं त्या शरीराला भोगायचं असतं. आपलं कोणीही नाही. अरे जोरू मेरी बच्चा मेरा यही घर जिंदगानी जोरू मेरी बच्चा मेरा यही घर जिंदगानी जोरू मेरी बच्चा मेरा यही घर जिंदगानी जोरू मेरी बच्चा मेरा यही घर जिंदगानी
आपलं कोणी नाही. कारण का आपलं या जगामध्ये कोणी नाही. कारण का जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा माझा परिवार किती जरी मोठा असला तरी परिवारातील सदस्य आपलं कोणीच नसतं. कारण का सगळे स्वार्थापोटी असतात. कारण का समुद्रामध्ये मोठा जर पूर आला तर सगळी लाकडं एका ठिकाणी वाहत येतात ना. बघा संसार किती दिवस चांगला चलत याचा नियम बी नाही. चांगला संसार चालत असताना विस्कळीत व्हायला वेळही लागत नाही. तसं मनुष्य जीवनामध्ये आपलं कुणी नाही. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगूर. दारा म्हणजे सगळ्यात प्रेमाचं स्थान कोणतं आहे? पत्नी. तुकोबाराय हुशार होते हो. बघा सगळ्यांना एकच अक्षर लावलं काय? नव्हे तुझा हा परिवार. परंतु बायकोसाठी सेपरेट शब्द वापरला. हा सगळ्यात प्रेमाचं स्थान दारा. द्रव्य दारा अक्षर म्हणून संपत्तीच्या बरोबर बायकोला बसवलं. आणि हे तुझं हे सुद्धा तुझं नाही. तुझ्या देहघराचे कामिनी. तुकोबाराय म्हणतात देहघराचे कामिनी ती तवराहिली भुवनी. जाळताना ते हजर नसते म्हणा. ती तवराहिली भुवनी. तो जीव म्हणतो मी जळ तसे स्मशाने अग्नी सवे एकला. याचं कोणी नसतं. म्हणून सगळ्यावरचा विश्वास सोडा. किती जरी मोठा आपला पाहुणा असला तरी काही उपयोगाला येत नाही. मैत्र केला महाबळी कामाने अंतकाळी. किती जरी मोठा महाबळी जर मित्र असला तरी तो सुद्धा आपल्या कामाला येत नाही. आपल्या कामाला येणार काय आहे हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्या अंतकाळाच्या वेळेस कामाला एकच येणार आहे. तो परमात्माचा शेवटच्या चरणात.
तुका म्हणे विठोदरा शरीर जायचे ठेवणे धरीसी अभिलाष धने. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अंतकाळाच्या वेळेचा जो आपल्याला सोडवणार आहे तो परमात्मा आहे. कारण का तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया. म्हणून त्या परमात्म्याचे चिंतन आपल्याला सुरू देत राहावं असा या अभंगाचा उपदेश करून आपण या अभंग निवडला. जगद्गुरु तुकोबारायांची सेवा आपल्याला जमेल तेवढ्या पद्धतीने आपण केलेली आहे. कारण का कैलासवासी वसंतराव रंगनाथराव साफा कानडे यांच्या या 13व्याच्या निमित्ताने झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करूया. सेवेला पूर्णविराम. कारण का त्यांचंही पुढं घास घालायचा कार्यक्रम असतो. ठीक 12 वाजता संपत एक साधी भैरवी म्हणायची सगळ्यांना मागं म्हणता यावी असे आणि कार्यक्रम संपणार आहे. न्यूनते पुरते अधिक सरते करून घ्या वेतमते विनिकसे बालक बोवडा होणी का वाकुडा चुका पाहुली ते जोग करून माऊली विजय देवी करमते पैसे केले वाकडे किनीट देव जाणे ज्ञानेश्वर.